नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 23 मे 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी। चला तर मग सुरुवात करूया। लेट्स स्टार्ट। आजची पहिली बातमी बघूयात। युरोपियन महासंघातील फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा अमेरिकेत पाठवल्याप्रकरणी युरोपियन महासंघाने फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटाला 1.3 अब्ज डॉलरचा दंड केला आहे। यात महत्त्वाचे म्हणजे युरोपियन महासंघातील फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा अमेरिकेत पाठवला गेलेला आहे। यामुळे युरोपियन महासंघाने फेसबुकची जी कंपनी आहे मेटा तिला 1.3 अब्ज डॉलरचा दंड केला आहे। पुढची बातमी बघूयात। चीनच्या सुझो येथे 14 मे ते 21 मे 2023 दरम्यान झालेल्या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या सुदीरमन चषक स्पर्धेत चीनने विजय मिळवला आहे। अंतिम सामना हा चीन आणि दक्षिण कोरिया मध्ये खेळला गेला। ही स्पर्धा दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते। आतापर्यंत ही स्पर्धा चीनने सगळ्यात जास्त म्हणजे 13 वेळा जिंकली आहे। सुदीरमन चषक 1989 पासून आयोजित केला जात आहे। या चषकाचे नाव इंडोनेशियाचे बॅडमिंटन खेळाडू डिक सुदीरमन यांच्या नावाने आहे। यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुदीरमन चषक ही स्पर्धा कशाशी संबंधित आहे तर ती एक बॅडमिंटन स्पर्धा आहे आणि यावेळीचा म्हणजे 2023 सालचा हा सुदीरमन चषक स्पर्धा चीनने जिंकलेली आहे। चीनने ही स्पर्धा सर्वात जास्त वेळा जिंकलेली आहे। पुढची बातमी बघूयात। पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर म्हणजेच PBR जनतेच्या जैवविविधता नोंदणी पुस्तिकेचे अद्ययावतीकरण आणि पडताळणीसाठी गोव्यात राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली आहे। म्हणजेच अपडेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी गोव्यात राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली आहे। भारताच्या समृद्ध जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण आणि जतन करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जैवविविधतेचे संवर्धन ही गुरुकिल्ली आहे। PBR मध्ये म्हणजेच पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टरमध्ये जैवविविधतेच्या अनेक पैलूंविषयी सर्वसमावेशक नोंदी ठेवल्या जातात। यामध्ये आदिवासाचे संवर्धन, जमिनींवरील प्राणी आणि वनस्पती यांच्या प्रजातींचे संरक्षण, आदिवासी प्रजाती, पशुधन, त्यांचे वाण आणि प्राण्यांच्या जाती, सूक्ष्मजीव आणि त्या क्षेत्रातील जैवविविधतेविषयी इतर माहितीचा तपशील नोंदवला जात आहे। यात महत्त्वाचे म्हणजे PBR काय आहे तर पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर आहे। याची व्हेरिफिकेशन आणि अपडेशन ही मोहीम गोव्यात सुरू झालेली आहे। पुढची बातमी बघूयात। BCCI भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आदिदास या कंपनीशी स्पोर्ट किट पुरवण्याबाबत करार केला आहे। जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यापासून हा करार सुरू होईल आणि 2028 पर्यंत कायम असेल। जर्सी आणि इतर संबंधित वस्तू पुरवण्याबाबत हा करार आहे। जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना हा भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झाला आहे। याची माहिती आपण पुढे बघणारच आहोत। या स्लाइडमध्ये महत्त्वाचे म्हणजे BCCIने ॲडिडास या कंपनीशी स्पोर्ट किट पुरवण्याबाबत करार केलेला आहे। हे येथे महत्त्वाचे आहे। पुढची बातमी बघूयात। जपानमधील हिरोशिमा येथे G7 ची बैठक सुरू आहे। यात G7 समूहाने रशियाच्या हिरे व्यवसायावर निर्बंध घातले आहे। या निर्बंधाचा प्रत्यक्ष भारताशी संबंध नसला तरी त्याचा प्रभाव भारतावर पडण्याची दाट शक्यता आहे। सूरज गुजरात येथून मोठ्या प्रमाणावर हिऱ्यांना पैलू पाडणे आणि हिरे घासण्याचं काम चालतं। जर जागतिक मागणी कमी झाली तर या क्षेत्रातील रोजगारावर गंभीर परिणाम होण्याचं म्हटलं जात आहे। तर हे परिणाम भारतावर कसे होतील तर भारतात सुरत गुजरात येथे हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम, हिरे घासण्याचं काम मोठ्या प्रमाणात होतं
आणि हे काम मोठ्या प्रमाणात होत असल्याने आपण मोठ्या प्रमाणात हिरे एक्सपोर्ट करतो. त्यातील हिरे आपण रशियाला पण एक्सपोर्ट करतो. जर रशियाच्या हिरे व्यवसायावर निर्बंध आले तर आपोआपच मागणी कमी होईल आणि आपल्या रोजगारावर परिणाम होतील. पुढची बातमी बघूयात. भारतीय मूळ असलेले आणि ब्रिटनमध्ये स्थायिक असणारे जसवंत सिंग बिर्दी यांची नुकतीच ब्रिटनच्या कॉन्व्हेंट्री शहराच्या महापौरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर पोहोचणारे ते पहिले शीख व्यक्ती आहेत. पुढची बातमी बघूयात. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड DGFT विदेश व्यापार महासंचालनालय यांनी नोटिफिकेशन प्रसारित करून जाहीर केले आहे की भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या कुठल्याही कप सिरपची सरकारी प्रयोगशाळेत तपासणी करून प्रमाणपत्र मिळवल्याशिवाय निर्यात करता येणार नाही. मागील काही महिन्यात गांबिया आणि उझबेकिस्तान येथे झालेल्या भारत निर्मित कप सिरप प्राशनानंतर गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे समजते. भारतीय फार्माकोपिया आयोग, रिजनल ड्रग टेस्टिंग लॅब चंदीगड, केंद्रीय औषध प्रयोगशाळा कोलकाता, केंद्रीय औषध टेस्टिंग लॅब चेन्नई, हैदराबाद, मुंबई, रिजनल ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरी गुवाहाटी आणि NABL या प्रयोगशाळा सिरपच्या तपासणीसाठी निर्दिष्ट केलेल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून भारतात निर्माण झालेल्या कप सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉल आणि डायइथिलीन ग्लायकॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त आढळले होते आणि यामुळे गंभीर परिणाम दिसून येत होते. विदेशात बालकांचा मृत्यू झाला होता. यामुळे भारताच्या औषध व्यापारावर परिणाम होऊ नये त्यामुळे DGFTने घेतलेले हे काळजीचे पाऊल आहे. पुढची बातमी बघूयात. INS सिंधुरत्न ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे, तर ते म्हणजे ही डिझेल इलेक्ट्रिकल पाणबुडी रशियाला अद्ययावत होण्यासाठी गेली होती. परंतु रशिया आणि युक्रेन युद्धामुळे पाणबुडीला भारतात परत येण्यास उशीर होत होता. तब्बल 97 दिवस प्रवास करून ही INS सिंधुरत्न भारतात परत आली आहे. पुढची बातमी बघूयात. केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयाने शिक्षा पुरस्कार आणि हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार हे 2 पुरस्कार 2024 पासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षा पुरस्कारांतर्गत 1 लाख आणि हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कारांतर्गत 50,000 राशी प्रदान करण्यात येत होती. पुढची बातमी बघूयात. इटालियन ओपन 2023 हा टेनिस किताब रशियाच्या डॅनियल मेदवेदेवने जिंकला. हा त्याचा पहिला क्ले कोर्ट किताब आहे. हा किताब त्याने पुरुष एकल प्रकारात जिंकला आहे. त्याने अंतिम सामन्यात होल्गे रुने या डेन्मार्कच्या खेळाडूला हरवले आहे. पुढची बातमी बघूयात. न्यूयॉर्क येथे झालेली 105वी PGA प्रोफेशनल गोल्फर्स असोसिएशन चॅम्पियनशिप 2023 ही स्पर्धा ब्रुक्स कोएक्का याने जिंकली आहे. ब्रुक्सने ही स्पर्धा 3ऱ्यांदा जिंकली आहे. ही स्पर्धा गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. या स्पर्धांवर आजपर्यंत प्रश्न नाही आलेले आहेत, पण यात महत्त्वाचे म्हणजे की स्पर्धेचं नाव आणि ही स्पर्धा कुठल्या खेळाशी संबंधित आहे हे माहिती ठेवायची. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.